नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, सर्वात अगोदर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. बघा, दिवाळीचा काळ हा लक्ष्मी प्राप्तीचा अति उच्च काळ मानला जातो. यावर्षी 12 नोव्हेंबरला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे. मग माता लक्ष्मीची सेवा आपण कधीपासून सुरू करावी, का सुरू करावी, त्याचे महत्त्व काय आहे आणि ही अति उच्च कोटीची सेवा करण्यासाठी आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे आहेत, स्तोत्र कोणते पठण करायचे आहेत, यासाठी साहित्य काय लागणार आहे, कुठे मिळेल हे साहित्य, हवन कधी करायचे आहे, कसे करायचे आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, माता लक्ष्मीची पूजा ही आपण अष्टमी ते अमावस्या म्हणजे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत आपल्याला माता लक्ष्मीची ही सेवा करायची आहे. ही सेवा अति उच्च कोटीची सेवा मानली जाते. ही सेवा केल्याने आपल्या घरात आपल्या घरातून अलक्ष्मी ही बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. बघा, अलक्ष्मीचा ऱ्हास झाल्याशिवाय माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गानुसार परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेली ही सेवा जर आपण अष्टमी ते अमावस्या केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये वर्षभर माता लक्ष्मी स्थिर राहील. लक्ष्मी अखंड कृपादृष्टी आपल्या घरावर राहील. बघा, आपल्यापैकी बरेच सेवेकरी असे आहेत जे अष्टमी ते अमावस्या ही सेवा करतात, पण जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, आपल्याला या दिवशी पण दिवाळी हा सण धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू करत असतो, पण दिवाळीची सुरुवात ही अष्टमीलाच सुरू होत असते. या दरम्यान या कालावधीमध्ये आपण जर काही सेवा केली तर आपल्या घरातून अलक्ष्मी जाऊन लक्ष्मीपूजनाला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. आता अलक्ष्मी म्हणजे काय, तर ज्या घरामध्ये अस्वच्छता असते, आध्यात्मिक सेवा होत नाहीत, भांडण कटकटी होतात, ज्या घरामध्ये घरातील कुलस्त्रीचा अपमान होतो, तिला शिव्या श्राप दिले जातात, पितृदोष, वास्तुदोष, ह्या गोष्टी ज्या ठिकाणी या गोष्टी घडतात त्या ठिकाणी अलक्ष्मी वास करत असते आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. आता बघा, ही जी अष्टमी ते अमावस्या म्हणजे 5 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत आपल्याला जी सेवा करायची आहे, यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे, कुठे मिळणार आहे हे साहित्य हे जाणून घेऊया. बघा, यासाठी आपल्याला दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्र जर तुमच्याजवळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला असा दीपावली संच घ्यायचा आहे. याची किंमत 101 रुपये आहे आणि या आपल्याला सेवेसाठी लागणारं सर्व साहित्य या संचामध्ये, या बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्हाला जर नाही हा बॉक्स मिळाला, जर तुमच्याजवळ केंद्र नाही आहे, तुम्हाला जर हा बॉक्स नाही मिळाला तर अशासाठी तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे या सेवेसाठी सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी लागणार आहेत. तर त्या 3 गोष्टी म्हणजे बघा, पहिली गोष्ट पिवळी मोहरी लागणार आहे, जी तुम्हाला जिथे आध्यात्मिक धार्मिक वस्तूंचं जे दुकान आहे त्या दुकानात तुम्हाला पिवळी मोहरी, कमळगट्ट्याचे 16 मणी आणि ही विभूती. आता विभूती बघा तुम्हाला कुठे मिळेल, आपल्या घरीसुद्धा आपण जेव्हा महाराजांना अगरबत्ती लावतो तर त्याचा जो अंगारा पडलेला असतो त्या अंगाऱ्याला त्या विभूतीचा तुम्ही वापर करू शकता. पण जर हा बॉक्स आणला तर या बॉक्समध्ये तुम्हाला सर्व साहित्य दिलेलं आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल यामध्ये सर्व साहित्य दिलेलं आहे. तर हे सर्व साहित्य बघा, यामध्ये काय काय दिलेलं आहे. कमळगट्ट्याचे 16 मणी आहेत, हिना अत्तर आहे जे स्वामी महाराजांना लावण्यासाठी दिलेलं आहे. त्याच्यानंतर दशांग धूप आहे, 1 पाऊच आहे, गोमूत्राची बाटली आहे, गुलाबजलाची 1 बाटली आहे, पिवळी मोहरी आहे, रक्षा आहे 1 पुडी, नंतर उटणे आहे, पंचगव्य आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचा आणि श्री यंत्र कुबेर यंत्र याचा एकत्र असा फोटो आहे. त्याच्यानंतर एक अशी माहिती पत्रक दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे की कसं हे हवन करायचं आहे, कशी ही पूजा करायची आहे, सर्व माहिती या चिठ्ठीमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही हे घेऊन यायचं आहे.
तर आपल्याला 5 नोव्हेंबरला आपल्याला सुरुवात करायची आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला लक्ष्मीपूजनापर्यंत आपल्याला 5 नोव्हेंबर ते लक्ष्मीपूजनापर्यंत 12 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा बघा 5 नोव्हेंबरपासून ते 11 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा सायंकाळी करायची आहे आणि 12 नोव्हेंबरला आपल्याला ही पूजा सकाळी करायची आहे. तर आता बघा अष्टमीला पहिल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याला आपला जो कुलदेवतेचा टाक असेल तुमच्याकडे तर त्या टाकावर घरातील स्त्रीने स्त्री सूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. पाण्यानेच अभिषेक करायचा आहे. जर तुमच्याकडे टाक नसेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता किंवा फोटोवरही तुम्ही फक्त अभिषेक करता येणार नाही, फोटोवर तुम्हाला फक्त सेवा करता येणार आहे. तर त्याच्यानंतर अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. टाकावर आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे. त्यासाठी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः असा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे आणि आपल्याला टाकावर कुंकू व्हायचं आहे 108 वेळा. याच्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तुमच्याकडे तर त्याच्यावर पुरुष सूक्त स्त्री सूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्याच्या नंतर महाराजांना त्या बॉक्समध्ये दिलेला आहे ते अत्तर दररोज लावायचं आहे आणि आपल्या घरामध्ये असलेल्या टाकाला किंवा फोटो जरी असेल कुलदेवतेचा तर त्याला सुद्धा आपल्याला अत्तर दररोज लावायचं आहे. या सेवेमधलीच ही सेवा आहे. आणि बघा जर तुमच्याकडे मूर्ती नसेल महाराजांची फोटो असेल तर फक्त पाण्याने पुसून घेऊन तुम्ही श्रीसूक्त पुरुषसूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर अष्टमीला दिवसभरात कधीही आपण बघा या दिवसामध्ये आपण ही सेवा दिवसभरात कधीही तुम्ही ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला दररोज अष्टमी ते 12 तारखेपर्यंत आपल्याला मुख्य दरवाजावर आपल्याला रांगोळी काढायच्या आहेत. बघा रांगोळी कुठल्या कुठल्या काढायच्या आहेत. आपल्याला गायत्री पद्म काढायचं आहे, लक्ष्मी पद्म, गायीची पावले आणि लक्ष्मीची पावले. दररोज आपल्याला ही रांगोळी आपल्या दारामध्ये काढायची आहे आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकायला विसरायचं नाही. आणखीन बघा आणखीन एक सेवा म्हणजे दररोज आपल्याला अतिशय महत्त्वाची सेवा ही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे दररोज सायंकाळी बघा ही जी आत्तापर्यंत जी सांगितली ती सेवा आपल्याला सकाळी करायची आहे आणि ही संध्याकाळची सेवा. संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये अष्टमीपासून 12 तारखेपर्यंत दररोज गोमूत्र शिंपडायचं आहे. देवाच्या जवळ बसायचं आहे. पिवळी मोहरी आहे ह्या बॉक्समध्ये, ती पिवळी मोहरी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्यामध्ये थोडीशी रक्षा टाकायची आहे आणि आपल्याला देवासमोर बसून वल्गा सूक्त 11 वेळेस आणि कालभैरवाष्टक 11 वेळेस आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि यानंतर ही जी मोहरी आहे ही सर्व घरभर आपल्याला टाकायची आहे. ही सेवा दररोज सायंकाळी करायची आहे. यामुळे आपल्या घरामधील अलक्ष्मी जी आहे ती निघून जाईल आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी आमंत्रण दिल्यासारखं होत असतं आणि यामुळे घरातील अलक्ष्मी घरातून बाहेर जात असते. त्यामुळे ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि त्याच्यानंतर देवघरामध्ये आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या बॉक्समध्ये दिलेले जे कमळगट्ट्याचे मणी आहेत ते 2 मणी आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत. आणि बघा हे जे 16 मणी आहेत 8 दिवसासाठी दिलेले 16 मणी आहेत तर आपल्याला दररोज 2-2 मण्यावर आपल्याला सेवा करायची आहे. दररोज 2-2 मणी घ्यायचे. आज 2 घेतले, उद्या 2, परवा 2 असे करत आपल्याला 8 दिवस 16 मणी घ्यायचे आहेत. 2 मणी उजव्या हातामध्ये घ्या. त्याच्यावर षोडशी मंत्र जो आपल्याला तुम्हाला वरती स्क्रीनवर दिसत असेल हा षोडशी मंत्र 16 वेळेस म्हणायचा आहे. आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून सुद्धा घेऊ शकता. जर नसेल तर तुम्ही आपल्या सेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत हे सर्व मंत्र. तर 16 वेळेस षोडशी मंत्र म्हणायचा आहे. एक माळ आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र काय आहे वरती स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. तर ही सेवा आपल्याला मणी हातात घ्यायचे आहेत 2 आणि ही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर हे जे मणी आहेत हे आपल्याला एक डब्बी करायची, त्या डब्बीमध्ये टाकायचे आहेत. दुसऱ्या दिवशी परत दुसरे मणी घ्यायचे आणि त्या मण्यावर सेवा झाल्याच्या नंतर परत त्याच पहिली जी डब्बी आहे त्या डब्बेमध्ये आपल्याला हे मणी टाकून द्यायचे आहेत. आणि ही सेवा
आणि बघा 8 दिवस आपल्याला ही सेवा सायंकाळी करायची आहे आणि अमावस्येच्या दिवशी ही सेवा आपल्याला सकाळी करायची आहे. त्याच्या अगोदर घरामध्ये दररोज गोमूत्र शिंपडायचं आहे. मोहरीची सेवा, कमळगट्ट्याची सेवा अमावस्येला व मण्यांचे, त्याच्यानंतर अमावस्येला आपल्याला मण्यांचे हवन करायचे आहे. आता हे हवन कसे करायचे बघा, सकाळी सर्व पूजा झाल्याच्या नंतर डब्बीमध्ये ठेवलेले जे मणी आहेत, जे 16 मण्यांची आपली सेवा झाली असेल तर ती मण्यांची सेवा, ते मणी आपल्याला हवनाच्या अगोदर 10 मिनिटं आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून ठेवायचे आहेत. आणि आता हवन कसे करावे बघा, त्यासाठी आपल्याला हवन पात्र लागेल. तर एखादं भांडं घ्या, ताम्हण घेऊ शकता किंवा एखादं भांडं हवन पात्र असेल तरी चालेल. त्याच्या अगोदर हवनाची जी खालची जागा आहे त्याची पूजा करून घ्यायची. हळद कुंकू व्हायचं, अक्षदा फूल व्हायचं. त्याच्यानंतर हवन पात्र ठेवायचं. हवनालाही हळद कुंकू फूल अक्षदा व्हायच्या. दिवा लावून घ्यायचा. आणि ज्या वेळेस आपण हवन पेटवणार आहोत तर ते हवन आपल्या देवघरामध्ये असलेला जो दिवा आहे त्याच अग्नीकडून प्रज्वलित करून घ्यायचा आणि हवन आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. आणि बघा, त्याच्यानंतर हवन प्रज्वलित झाल्याच्या नंतर हवनासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. यासाठी तुम्हाला भेटलीच तर समिधा घ्या, नाहीतर गौरी जरी भेटली तरी त्या गौरीवर सुद्धा तुम्ही हे हवन करू शकता. गौरी एखाद्या भांड्यामध्ये ठेवायची, त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं, भीमसेनी कापूर टाकायचा आणि आपण हवन पेटवू शकतो. तर अशा प्रकारे हवन आपल्याला सुरू करायचं आहे. आता ज्या वेळेस आपण आहुती देणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला तूप घ्यायचं आहे. शुद्ध गाईचं तूप घ्या. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला श्री स्वामी समर्थ 11 वेळा आपल्याला हा मंत्र म्हणत आपल्याला तूप व्हायचं आहे. म्हणजे कसं म्हणायचं बघा, श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा असं म्हणायचं, तूप व्हायचं. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा नंतर तूप व्हायचं. त्याच्यानंतर 11 वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटला, त्याच्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा असं म्हणायचं आपल्याला. तर हा मंत्र आपल्याला बघा, नवार्णव मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे आणि गायत्री मंत्र आपल्याला 24 वेळेस म्हणायचा आहे. म्हणजे तूप टाकत असताना आपल्याला 3 मंत्र म्हणायचे आहेत आणि प्रत्येक मंत्राच्या शेवटी नमः स्वाहा असं म्हणायचं आहे. तर श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 16 वेळेस, श्री स्वामी समर्थ 11 वेळेस आणि त्याच्यानंतर गायत्री मंत्र 24 वेळेस असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण मणी भिजवले आहेत, कमळगट्ट्याचे मणी भिजवले आहेत, ते मणी आपल्याला एका चमच्यामध्ये घ्यायचा, असा एक मणी घ्यायचा. त्याच्यानंतर त्या मण्यावर आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र म्हणत म्हणत आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला नमः स्वाहा म्हणायचा आणि तो मणी आपल्याला हवनामध्ये सोडायचा आहे. तर असं करत 16 वेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हवन करायचं आहे. आता तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आलीच असेल. अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. या सेवेमुळे वर्षभर आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्यता, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती आपली होत असते. घरामध्ये कुठल्याही प्रकारची कधीच पैशाच्या बाबतीतली अडचण कधीच भासत नाही. माता लक्ष्मीची कृपादृष्टी अखंड आपल्या घरावर राहत असते. अशा आणि पैशाची आवक घरामध्ये वाढत असते. घरामध्ये शांतता, आरोग्य लाभत असते. त्यामुळे सर्वांनी ही अष्टमी ते अमावस्येपर्यंतची सेवा सर्वांनी करा. आता तुम्हाला जर मी संपूर्ण माहिती दिलेली आहे, पण काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.